नमस्कार मंडळींनो, माझ्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मंडळींनो, तुमच्याही गुडघ्यामध्ये नेहमी कटकट आवाज येतो आणि वेदना होतात का? कंबर दुखीने तुम्हाला हैराण करून सोडले आहे का? थोडे चालले किंवा जिने चढले तरी दम लागतो आणि सांधे दुखतात। जर तुमचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि माझी तुम्हाला प्रेमपूर्वक विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा। मंडळींनो, आज मी तुम्हाला असा एक जादुई घरगुती प्रीमिक्स पावडर सांगणार आहे, ज्याचा फक्त एकच चमचा जर तुम्ही तुमच्या चपातीच्या पिठात मिसळून खाऊ लागलात तर तुम्हाला कोणत्याही पेन क्लिअरची किंवा महागड्या सप्लिमेंटची गरज भासणार नाही। तुमच्या हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये इतकी ताकद येईल की धावपळ किंवा व्यायाम केल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवणार नाही। मित्रांनो, आपण सर्वांनी तीळ पाहिली आहे आणि खाल्लेली पण आहे आणि आपल्या घरात डब्यामध्ये कुठेतरी भरून पडलेली पण आहे। पण याच तिळामध्ये जर आपण घरात सहज उपलब्ध असलेल्या 2 ते 3 गोष्टी मिसळल्या तर आजचे आपले जे प्रीमिक्स पावडर आहे ना, ते अतिशय चमत्कारिक ठरणार आहे ना, ज्याचे परिणाम थक्क करणारे आहेत। तुमच्या सांध्यांची सूज कमी करेल, वेदना मुळापासून नष्ट करेल आणि भविष्यात उद्भवणाऱ्या सांध्यांच्या आणि हाडांच्या समस्यापासून तुमचे रक्षण करेल। तर चला अजिबात वेळ वाया न घालता जाणून घेऊया की आपण या प्रीमिक्स मध्ये काय काय वापरले आहे आणि ते कोणते घरगुती पदार्थ आहेत ज्यांना एकत्र करून आपण हे बनवू शकतो। मंडळींनो, कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा की तुमच्या कोणत्या सांध्यांमध्ये सर्वात जास्त वेदना होतात आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात। आता आपण पाहूया प्रीमिक्स साठी आवश्यक घटक आणि त्याचे फायदे। 1. हाडाचे पोषण आणि वंगण वाढवण्यासाठी जवस। या फॉर्म्युलेशन मधील पहिली गोष्ट म्हणजे जवस। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते। हे सांध्यांमध्ये सूज कमी करते आणि सांध्यांमध्ये पुन्हा एकदा वंगण म्हणजेच की चिकटपणा निर्माण करण्याचे काम करते। ओमेगा 3 फॅटी ऍसिड अक्रोड मध्ये भरपूर प्रमाणात असते, पण अक्रोड खूप महाग असतात आणि सर्वांना खाणे जमत नाही। त्याच्याऐवजी तेवढेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड असणारे जवस आहे, जे स्वस्त पण आहे आणि सर्वांना परवडणारे पण आहे आणि म्हणूनच या घटकाचा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे। पांढरे तीळ। दुसरी गोष्ट म्हणजे पांढरे तीळ। यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, तसेच हेल्दी फॅट्स असतात। हे थेट हाडांना बळकटी देण्याचे काम करतात। पांढरे तीळ जर कोणी खाल्ले तर त्यांची हाडे मजबूत राहतात आणि हाडे दुखण्याची समस्या कधीच उद्भवत नाही। 2. सांध्यामधील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी कलौजी किंवा काळे जिरे। कलौजी मध्ये थायमोक्लोविनोन नावाचा एक अतिशय प्रभावी घटक असतो, जी सांध्यांमध्ये सूज आणि दाह कमी करते। हे वेदना शांत ठेवते आणि दुखण्याची जाणीव कमी करते। मेथी दाणे। मेथी दाणा हा एक उत्तम अँटी इन्फ्लेमेटरी घटक आहे, हे आपण सर्व जाणतो, परंतु हे शरीरातील वात आणि वात दोषामुळे होणाऱ्या वेदना कायमस्वरूपी कमी करण्याचे काम करते। या व्यतिरिक्त हे आपले स्नायू, लिगामेंट्स आणि टेंडन्सना मजबूत बनवते। 3. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी सुंठ पावडर। आपण जी काही औषधे किंवा पोषक तत्वे खात आहोत ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्यासाठी रक्ताभिसरण चांगले असणे आवश्यक आहे। सुंठ यासाठी अतिशय उपयुक्त आहे। सुंठ ही अँटी इन्फ्लेमेटरी असते आणि वेदना शमवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते। सांधेदुखीच्या रुग्णाने रोज चिमूटभर सुंठ जरी घेतली तरी वेदना नियंत्रणात राहण्यास मदतरूप होते। 4. उत्तम पचनासाठी ओवा। शेवटी आपण जी गोष्ट वापरली आहे ती पचनासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण तुम्ही जे काही खात आहात ते शरीरामध्ये योग्य प्रकारे पचले आणि शोषले गेले पाहिजे। त्यासाठीची ती गोष्ट आहे ती म्हणजे ओवा। ओवा हा एक उत्तम पाचक आहे। तसेच आपण जे इतर घटक वापरले आहेत ते थोडे उष्ण प्रकृतीचे आहेत। ओवामुळे हे घटक सहज पचतील आणि या उष्ण घटकामुळे गॅस, पोट फुगण्याची जी समस्या होऊ शकते ओवा रोखण्याचे काम करेल। हे घटक योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेणे खूप गरजेचे आहे, अन्यथा आपल्याला हवा तसा फायदा मिळणार नाही। हे प्रमाण मी अगदी वैज्ञानिक पद्धतीने ठरवलेले आहे, जेणेकरून प्रत्येक घटकाचा अचूक फायदा आपल्याला मिळेल। पांढरे तीळ साधारणपणे 250 ग्राम घ्यायचे आहे। हे तीळ चांगल्या दर्जाचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, 200 ग्राम। मेथी दाणे 150 ग्राम। कलौंजी म्हणजे की काळे जिरे 100 ग्राम
ओवा 70 ते 75 ग्राम, सुंठ पावडर 70 ते 75 ग्राम. हे प्रीमिक्स कसे बनवावे? तर 1. सर्वात आधी तव्यावर तीळ, जवस, मेथी, कलोजी आणि ओवा हलकेसे भाजून घ्या. 2. लक्षात ठेवा, हे फक्त 1 ते 2 मिनिटेच भाजायचे आहे. हे करपणार नाही किंवा जळणार नाही याची काळजी घ्या, कारण पदार्थ करपला किंवा जळला तर त्याच्यातील औषधी गुणधर्म नष्ट होतात. 3. भाजून झाल्यावर या सर्वांची मिक्सरमध्ये थोडी जाडसर दरदरी पावडर बनवून घ्या. 4. सर्वात शेवटी या मिश्रणात सुंठ पावडर मिसळा, कारण सुंठ भाजायची गरज नसते आणि तिची आपण आधीच पावडर स्वरूपात बनवून ठेवलेली असते. हे सगळं एकत्र करून बरोबर मिक्स करून शक्यतोवर काचेच्या बरणीतच भरायचं आहे, कारण ती काचेच्या बरणीमुळे हे मिश्रण जास्त काळ टिकते आणि त्याचे गुणधर्म दीर्घकाळ सुरक्षित राहतात. सेवन कसे करावे? रोज या पावडरचा 1 चमचा तुम्हाला घ्यायचा आहे. काही लोक हे थेट पाण्यासोबत घेऊ शकतात, पण मी स्वतः जी अतिशय सोपी आणि सरळ पद्धत वापरून पाहिली आहे ती पद्धत मी तुम्हाला सजेस्ट करीन, ज्यामुळे आपण ही पावडर रोज खाऊ शकतो आणि आपली रोज खाण्याची सवय टिकून राहते. ती म्हणजे चपाती पोळी सोबत. तुमच्या घरात जेव्हा चपातीचे किंवा पोळीचे पीठ मळले जाते तेव्हा त्या पिठामध्ये तुमच्या वाटाचा 1 चमचा हा पावडर मिसळायला सांगा. त्यातून बनवलेली पोळी तुम्ही नेहमीप्रमाणे खाऊ शकता. त्यावर फक्त तूप लावून खाल्ले तरी चालेल. पोळी आपण रोज खातो आणि त्यामुळे ही सवय सहज लागते. इतर पर्याय, जर कोणाला गव्हाची एलर्जी असेल, ग्लुटेन एलर्जी असेल किंवा जे लोक चपाती जास्त खात नाहीत ते लोक सलाड, सूप आणि दह्यासोबत खाऊ शकता. दह्यामुळे त्रास होत नसेल तर दह्यात खावे, नाहीतर मग तसेच तुम्ही दूध शेक बरोबर पण खाऊ शकता. पाण्यासोबत घ्यायचे असेल तर अर्धा चमचा घेणे जास्त योग्य राहील. अशा प्रकारे तुम्ही 6 ते 8 आठवडे हे नियमितपणे घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, हे मिश्रण घेताना दिवसभरात भरपूर पाणी प्यायचे आहे. किमान 3 ते 4 लिटर पाणी रोज पिणे आवश्यक आहे. हे घेताना काही लोकांना काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला, या मिश्रणातील घटक उष्ण असल्याने गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्यांच्या डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय याचे सेवन करू नये. बीपी आणि शुगरचे रुग्ण, जर तुम्ही रक्तदाबाची म्हणजेच की रक्त पातळ करण्याची किंवा मधुमेहाची औषधे घेत असाल तर काळजी घ्या, कारण मेथी शुगर कमी करते आणि हे मिश्रण रक्त किंचित पातळ करण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या डॉक्टरला विचारून किंवा अगदी कमी प्रमाणात याचे सेवन करा. अतिसेवन टाळा. सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे निर्धारित प्रमाणातच घ्या. एलर्जी, यापैकी कोणत्याही घटकाची तुम्हाला एलर्जी असेल किंवा जो घटक तुम्हाला पचत नसेल तो तुम्ही यातून वगळू शकता, तरी तुम्हाला जवळजवळ तेवढेच फायदे मिळतील. तर मंडळींनो, हे होते आजचे आपले खास प्रीमिक्स. लक्षात ठेवा, हा फक्त एक छोटासा फॉर्म्युला नाहीये, तर ही तुमची रोजची एक आरोग्यदायी सवय आहे जी तुम्हाला सप्लिमेंट आणि प्लेन क्लिअरचे फायदे घरच्या घरी देते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही हे रोजच्या चपाती सोबत सहज खाऊ शकता. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनबळ वाढेल, म्हणून सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.